पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आंबेगाव तालुक्यात दुर्दैवी घटना। बोरघर येथील 16 वर्षीय अनुश्री वाळकोळीचा विहिरीत बुडून मृत्यू। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मोजे बोरघर कोकणेवाडी येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। अनुश्री चिंतामणी वाळकोळी या अवघ्या 16 वर्षीय मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार अनुश्री चिंतामणी वाळकोळी ही काल दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या दरम्यान गावातील मोठ्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती। मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही। विहिरीच्या काठावर तिचे कपडे आणि साहित्य आढळून आले, परंतु अनुश्रीचा कुठेही शोध लागत नव्हता। यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांनी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घोडेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी अनुश्रीच्या मित्रमैत्रिणीसह विविध स्तरांवर चौकशी केली, मात्र कोणताही ठोस धागा हाती लागला नाही। रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 1:30 वाजेपर्यंत पोलीस पथक आणि ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली, मात्र अंधार आणि अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे शोध कार्य थांबवावे लागले। आज सकाळी 6:30 वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। यावेळी फुलवडे येथील धाडसी युवक रवी आसवले यांनी विहिरीच्या खोल पाण्यात उडी घेत शोधकार्य केले। अखेर सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास रवी आसवले, पोलीस पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अनुश्री चिंतामणी वाळकोळी हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे बोरघर आणि कोकणेवाडी परिसरात शोककळा पसरली असून घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। सर नमस्ते। नमस्ते। बोरघर हद्दीमध्ये एक बॉडी म्हणून आले समजते वगैरे काय प्रकार आहे? हां, आता नमस्कार, मी ए.पी.एस. सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे। बोरघर गावामधील आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोकणेवाडी म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्हाला रात्री 9:30च्या आसपास पोलीस पाटलांच्याकडून समजलं की त्या गावातील अनुश्री चिंतामणी वाळकोळी वय वर्ष 16 ही मुलगी संध्याकाळी 4-4:30च्या आसपास कपडे धुवायला तिथल्या गावाच्या तलावाने विहीर आहे तिथं गेलेली होती। पण तिची कपडे म्हणजे जे धुण्यासाठी आणलेली होती ती साबण वगैरे चप्पल इतर साहित्य होतं, पण ती मुलगी काही मिळून येत नव्हती। मग शोधाशोध करत होते आणि मग त्यांची घटनेची आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आमच्या टीमचं। आम्ही रात्री साधारण 2 वाजेपर्यंत त्या परिसरामध्ये शोध घेतला सगळा। प्राथमिक आम्हाला असं वाटत होतं की त्या पाण्यामध्येच बुडली असावी वगैरे, असं एक थोडंसं आम्हाला तिथल्या एकंदरीत परिस्थितीवरनं जाणवत होतं। त्या अनुषंगाने मग परत आम्ही रात्री काही यंत्रसामुग्री वगैरे परत जुळवाजुळव केली आणि पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली शोधायला। काही नागरिक वगैरे यांच्या मदतीने आमची सर्व टीम शोध घेत होती। दरम्यान एक फुलवडे येथील आसवले नावाची एक व्यक्ती आहे जे आपल्या पोहण्यामध्ये वगैरे आणि त्यांना काही यापूर्वीसुद्धा शोधकार्यामध्ये चांगली मदत केली होती, त्यांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता। त्यांनी पण आले आणि अगदी तळाला असलेली मुलीची बॉडी त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिली आणि ते आम्ही सगळ्यांनी नागरिकांच्या मदतीने पोलीस टीमनं बाहेर काढलेली असून आता नुकतंच त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले आहेत, त्यांची खबर घेऊन पुढचा तपास सुरू आहे। एकंदरीत प्रकार काय वाटतं, म्हणजे काही संशय वाटतं का? हां, अद्याप तरी काही तसं काही संशय वगैरे नाही आणि तसं नातेवाईकांच्याकडे पण आमच्या विचारपूस चालू आहे। चौकशांती जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।